नमस्कार, स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता श्रावण महिना चालू झालेला आहे। श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी। तर आज आपण पाहणार आहोत नागपंचमी विशेष पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी गव्हाची खीर आणि कानवले, तेही अगदी सोप्या पद्धतीने। काही भागात पंचमीला गॅसवर तवा ठेवला जात नाही आणि काही चिरलंही जात नाही, त्यामुळे गव्हाची खीर आणि कानवले बनवले जातात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तुमच्याकडे पंचमीला काय बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि कशी पद्धत आहे। मी ह्या ठिकाणी 1 वाटी गहू घेतलेले आहेत। तुम्ही खपली गहू असतील तर तेही वापरू शकता। हे गहू आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून कमी जास्त करत ते फिरवून घ्यायचे आहेत। जास्त अशी पावडर करायची नाही आहे, जाडसर ठेवायचं आहे। मिक्सर चालू बंद करत आपल्याला गव्हाची भरड काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गव्हाची भरड आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यामध्ये आता 1 ग्लास पाणी घालून एक वेळेस ढवळून घ्यायचं आहे। त्यामुळे त्यातला गव्हामधला कोंडा जे आहे तो वरती पाण्यावरती तरंगतो आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। पाणी टाकून 2 ते 3 मिनिट ठेवल्यानंतर कोंडा वरती तरंगतो। तुम्ही बघू शकता वरती पूर्ण कोंडा तरंगलेला आहे। ते पाणी आता आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये परत आणखी थोडंसं पाणी घालून परत आणखी वरती येईल तेवढा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटासाठी हे गहू आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। 10 मिनिट झाल्यानंतर गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये भिजवलेले गहू काढून घ्यायचे आहेत। गहू काढल्यानंतर त्यामध्ये आपण जितके गहू घेतलेत त्याच्या 5 पट म्हणजेच 1 वाटी गहू आहेत, तर त्यासाठी मी इथे 5 वाटी पाणी वापरलेलं आहे। इतक्या पाण्यामध्ये हा गहू एकदम परफेक्ट असा शिजला जातो। त्यानंतर कुकरचे झाकण लावून आपल्याला कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 7 ते 8 शिट्ट्यामध्ये हा गहू एकदम परफेक्ट असा शिजला जातो। आता आपला गहू छान असा शिजलेला आहे। त्यानंतर तो गहू कढईमध्ये काढून आपल्याला गॅसवरती ठेवून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून घेणार आहे। जितका तुम्ही गहू घेतलेला आहे तितकाच गूळ त्याच्या दुपटीने गूळ वापरायचा आहे। मी ह्या ठिकाणी 1 वाटी गहू घेतल्यामुळे 2 वाटी गूळ वापरत आहे। आता हा गूळ वितळेपर्यंत छान असा आपल्याला सतत हलवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे, फास्ट फ्लेम करायची नाही आहे। तुम्ही बघू शकता किती छान आपला गूळ आता वितळून झालेला आहे। अगदी झटपट ही खीर तयार होते। छान आता गूळ वितळून झालेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये ओल्या नारळाचे काप टाकून घेणार आहोत। अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप मी इथे टाकून घेतलेले आहेत। खीर शिजते वेळेसच त्यामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातात ओल्या नारळाचे काप। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकून घेणार आहोत। दुसऱ्या गॅसवरती मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम केलेलं आहे। 2 चमचे तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स छान असे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। छान असा त्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला ते ड्रायफ्रूट्स खीरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आपल्याला छान असं ती खीर हलवून घ्यायची आहे आणि दूध कधी आणि किती टाकायचं हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, कारण गुळाची आणि गव्हाची खीर म्हणल्यानंतर गूळ थोडासा आंबट असतो, त्यामुळे खीरीला लवकर आंबटपणा येऊ शकतो। त्यामुळे दूध कधी टाकायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यानंतर थोडीशी चिमूटभर जायफळ आपण टाकून घेणार आहोत। गूळ म्हणल्यानंतर जायफळ अवश्य टाका, म्हणजे खीरीला चव छान येते। जायफळ टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि छान एक उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी दूध टाकून घेणार आहे मी। तेही अगदी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। फास्ट ठेवल्यानंतर दूध हे फुटू शकतं, त्यामुळे अगदी स्लो फ्लेम ठेवून त्यामध्ये दूध टाकून घेणार आहे आणि दूध टाकल्यानंतर एक हलकीशी आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। जास्त वेळ उकळू द्यायचं नाही। तुम्ही बघू शकता किती छान उकळी आलेली आहे आपल्या खीरीला आणि अशा प्रकारे आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे। आता आपण लगेच कानवले बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहे। तूप छान गरम होऊ द्यायचं आहे। तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे। खोबरं छान असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याचा छान तुम्ही बघू शकता किती छान कलर असा चेंज झालेला आहे खोबऱ्याचा। खोबरं छान असं परतल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण अगदी थोडासा गूळ टाकून घेणार आहोत। गूळ हा खोबऱ्यामध्ये छान असा वितळू द्यायचा आहे। खोबरं आणि गूळ मस्त त्याचा मिश्रण एक जीव तयार करून घ्यायचा आहे। सतत हलवून गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, फास्ट करायची नाही। फास्ट केल्यानंतर खोबरं हे करपलं जातं आणि गूळ पण असा कडक बनतो, त्यामुळे कमी गॅसवरच हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकून घेणार आहे। ते छान असं परतून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार झालेलं आहे।
कानोले बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेणार आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळही नाही, घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपले गव्हाचे पीठ मळून झालेले आहे. त्यानंतर त्यामधला आपण एक छोटासा गोळा तयार करून घेणार आहोत. पुरीच्या आकारा एवढा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो छान असा लाटून घ्यायचा आहे बारीक बारीक. आणि छान लाटल्यानंतर त्यावरती आपण ते तयार करून घेतलेलं सारण हे भरून घेणार आहोत. सारण अगदी थोडंसं भरून घ्यायचं आहे. जास्त झाल्यानंतर ते फुटू शकतं, त्यामुळे थोडंसं सारण भरून आपल्याला हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. करंजीच्या आकारासारखे कानोले तयार करून घ्यायचे आहेत. छान असे सर्व कानोले मी आता तयार करून घेत आहे. त्यानंतर चाळणीला थोडंसं चमचाभर तूप लावून घेणार आहे. तुम्ही केळीचं पान असेल तर तेही वापरू शकता, मग तूप लावायची गरज नाही. छान असं हे तूप आपल्याला पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे आणि तयार करून घेतलेले कानोले त्यामध्ये ठेवून घेणार आहे. गॅसवरती पातेले ठेवून त्यामध्ये पाणी उकळायला ठेवले होते. त्यानंतर त्यामध्ये कानोले ठेवून आपल्याला हे कानोले 10 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटानंतर आपले हे कानोले अगदी तयार होतात. गॅसची फ्लेम ही फास्टच ठेवायची आहे, म्हणजे कानोले लवकर वाफले जातात. त्यानंतर अशा पद्धतीने आपला पारंपरिक बेत तयार झालेला आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब